नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 9वी गणित भाग 1 चा बहुपदी या चॅप्टर मधील सराव संच 3.2। तर त्यातील आपला पहिला प्रश्न काय आहे ते बघूया। लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा। आता याच्यामध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय बघा। लाट या गावात ए झाडे आहेत। गाव कोणतं आहे तर लाट आणि त्याच्यामध्ये किती झाडे आहेत रे तर ए ही झाडे आहेत। झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते। कितीने वाढते तर बी ने वाढते। तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा। ए झाडे दिले आहेत, बी ने वाढते आणि x वर्षानंतर, म्हणजे हे हायलाइट्स आहेत या प्रश्नामध्ये। आता त्यांनी काय विचारलं आहे तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील। ठीक आहे, आता मग फॉर्म्युला कसा येईल याचा, म्हणजे सूत्र काय येईल बघा। तर x वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या किती असेल तर ती बरोबर आजच्या झाडांची संख्या अधिक काय करावं लागेल आपल्याला x वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या, म्हणजेच आपल्याला या दोघांची बेरीज करून काय मिळेल तर x वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या किती हे आपल्याला कळेल बरोबर। मग आता त्यांच्यामध्ये काय दिले तर आजच्या झाडांची संख्या किती आहे रे तर त्यांनी दिले आहे बघा। गावात किती आहेत ए झाडे आहेत, म्हणजेच आपण काय करायचं आहे याच्यामध्ये आता ए प्लस करायचं आहे। ठीक आहे, आजच्या झाडांची संख्या म्हणजेच किती आहे रे तर ती ए आहे अधिक आता काय येईल बघा x वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या। इथे त्यांनी दिलं आहे बघा दरवर्षी कितीने वाढते तर बी ने वाढते आणि म्हणून आपण काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये बी ने वाढते म्हणून आणि ती सुद्धा x वर्ष। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बी ला x ने गुणा किंवा x ला बी ने गुणले तरीही चालेल। ठीक आहे, बी गुणिले x असं करायचं आहे आणि म्हणजेच मग आपलं उत्तर काय येईल बघा तर a अधिक बी x येईल। म्हणजेच त्या गावात काय होईल रे तर a अधिक बी x अशी झाडे असतील। x वर्षानंतर किती झाडे असतील रे तर a अधिक बी x अशी झाडे असेल। सोपं आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं की काय आहे प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ती पहिल्यांदा मानून घ्यायचं आणि आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ते असल्या प्रश्नामध्ये फक्त तेवढं लक्ष द्यायचं। आता आपण दुसरा प्रश्न काय बघूया। त्यांनी काय विचारला आहे कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या। किती आहेत बघा y मुले आहेत आणि असे त्यांनी किती रांगा केल्या आहेत बघा तर x रांगा केल्या आहेत। तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होतील। प्रश्न विचारला आहे त्यांनी की कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती। तर आता तसंच त्याच पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे। कवायतीसाठी एकूण हजर मुले म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर बरोबर रांगांची संख्या। आता रांगांची संख्या किती आहे गुणिले प्रत्येक रांगातील मुलांची संख्या, म्हणजेच कवायतीसाठी एकूण हजर मुले काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एकूण रांगांची संख्या बघावी लागेल आणि त्याला कशाने गुणायचं आहे तर प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या याने आपल्याला काय करायचं गुणायचं आहे। म्हणजेच आता परत पुढे काय लिहायचं आहे बरोबर रांगांची संख्या किती आहे रे तर इथं लिहिले बघा तर ते x आहे। मग आपण x लिहिलं गुणिले काय दिले प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या, म्हणजे आता प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या काय आहे रे तर इथे दिले बघा प्रत्येक रांगेत, म्हणजेच एका रांगेत y मुले आहे बरोबर। मग त्याच्यामुळे या ठिकाणी आपण y लिहायचा आणि या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे तर कवायतीसाठी एकूण xy ही मुले हजर होती। ओके, एवढं ते सोपं आहे। लगेचच आपण तिसरा प्रश्न बघूया। एका 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे तर ती 2 अंकी संख्या कोणती। चला तर आपण बघूया ती 2 अंकी संख्या कोणती आहे ते। आता उत्तरामध्ये आपण काय लिहायचं बघा एकक स्थानचा अंक त्याने काय दिला आहे बघा तर तो m आहे बरोबर। आता त्याची स्थानिक किंमत किती असेल बघा तर ती m गुणिले 1 असणार आहे, म्हणजेच किती m। आता एकक दशक शतक ओके असे या पद्धतीने आपण करतो बरोबर। ठीक आहे, आता त्यामुळे काय असणार आहे बघा एकक स्थानचा जो अंक आहे ना तो असणार आहे m, म्हणजे आता आपण हे असं घेऊया इथं असणार आहे हा एकक स्थानचा। ठीक आहे, ह्याचं स्थान असणार आहे एकक। तर एकक स्थान म्हणजे इथं काय असणार आहे कोणती संख्या नाही, म्हणजे इथे नक्कीच कोणती संख्या असेल रे तर ती 1 असणार आहे हे आपल्याला माहीतच आहे। त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत जी काय येईल रे तर ती असणार आहे m गुणिले 1 म्हणजेच असणार आहे m। ठीक आहे, m म्हणजेच त्याला m गुणिले 1 असतो एवढं लक्षात ठेवायचं। पुढं आता दशक स्थानचा अंक n आहे। आता यानंतर इथं काय येईल बघा आता एकक झालं आता शतक।
सॉरी एकक झाले आता दशक. आता दशक म्हणजेच काय असतं रे बघा, तर त्याला दशक म्हणजेच त्याला काय करायचं असतं, तर त्या संख्येला 10ने गुणलं की तो दशक स्थानचा अंक असतो, है की नाही. तर आता मग काय करायचं, दशक स्थानचा अंक हा n आहे आणि त्याची स्थानिक किंमत काय येईल रे बाळा, तर त्याची स्थानिक किंमत येईल n गुणिले 10 येईल. म्हणजेच काय असते रे, तर ते 10n येणार, कारण का दशक स्थानचा आहे मला नक्कीच त्याला 10ने गुणावे लागेल. म्हणजेच त्याची nची स्थानिक किंमत दशक स्थानची त्याची स्थानिक किंमत येईल 10 गुणिले n. हेपर्यंत कळालं. ओके, आता पुढे बघूया आपण. म्हणून 2 अंकी संख्या काय येईल बघा, तर त्यांनी आपल्याला विचारलं आहे ना ती 2 अंकी संख्या कोणती, तर ती 2 अंकी संख्या अशी असेल बघा, तर 10 गुणिले n म्हणजेच 10n आणि अधिक m म्हणजेच काय येईल बघा, 10 गुणिले आले इथे 10n अधिक m म्हणजेच एकक स्थानचा m आला आणि दशक स्थानचा कोणता आला, n आला आणि दशक स्थानचा असल्यामुळे त्याला 10ने गुणायचं. सिंपल. हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. म्हणजेच ते 2 अंकी संख्या कोणती आहे रे, तर ते 10n अधिक m आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, तर पुढचा प्रश्न आहे आपल्याला बहुपदींची बेरीज करायची आहे. आता बहुपदींची बेरीज करायची आहे आपल्याला, खूप सोपं आहे. याच्यामध्ये चल असल्यामुळे एकदम अवघडून जायचं किंवा हे खूप टफ आहे असा विचार करायची अजिबात गरज नाही, खूपच सोपं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले बघा, पहिला प्रश्न दिला आहे बघा, x घन वजा 2x वर्ग वजा 9 आणि दुसरं आहे दुसरं त्यांनी दिलं आहे बघा बहुपदी 5x घन अधिक 2x अधिक 9. आता त्यांनी विचारलं काय, ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं. त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, बेरीज करायची आहे. ठीक आहे, मग आता बेरीज करायची ना, सुरुवातीला काय करायचं, ह्या दोन्ही बहुपदी सुरुवातीला कंसामध्ये घालून घ्यायची. ठीक आहे, पहिल्या कंसामध्ये ही बहुपदी अधिक दुसऱ्या कंसामध्ये ही बहुपदी येईल. ठीक आहे, इथपर्यंत तर आपल्याला कळालं. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, हे कंस सोडवून घ्यायचा आहे. कंस सोडून घ्यायचं म्हणजे काय करायचं, पहिला कंस जो आहे तो आहे असंच लिहायचा, जसं की x घन वजा 2x वर्ग वजा 9 ही स्टेप आपण आहे तशीच लिहिली. आता या ठिकाणी बघा अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे अधिक चिन्ह आहे तसंच येईल. ठीक आहे, आता काय करायचं, जर या ठिकाणी जर वजा चिन्ह असतं तर आतमधल्या संख्यांचे चिन्ह बदलले असते, पण आता इथं काय आहे बघा, तर अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे कंसाच्या आतल्या ज्या बहुपदींच्या संख्यांचे जे चिन्ह आहे ते आहे तसेच राहतील. ठीक आहे, त्याच्यामुळे आता फक्त आपण याचा कंस काढायचा आहे. अधिक 5x घन अधिक 2x अधिक 9 हा आपण कंस सोडून घेतला. ओके, आता पुढं काय करायचं आहे बघा, x घन आणि x घन कुठे आहे ते फक्त आता एका ठिकाणी लिहायचंच. म्हणजे असं आपण काय करायचं आहे, तर स्वरूप पदांची एकत्र मांडणी करायची. x घन या ठिकाणी आहे आणि x घन या ठिकाणी आहे, त्यामुळे हे दोन्ही एकत्र लिहायचं, जसे की x घन अधिक 5x घन इथपर्यंत आलं. आता x घन झाला, आता वर्ग शोधूया. वर्ग कुठे कुठे आहे बघा, तर या ठिकाणी एकच आहे, त्याच्यामुळे तो आपण एक आहे तसंच घ्यायचा. वजा 2x वर्ग हे घेतला. आता x चा वर्ग झाला. आता x कुठे कुठे आहे ते बघूया. या ठिकाणी फक्त आपल्याला एकच x दिसते. ठीक आहे, मग ते फक्त लिहूया अधिक 2x. आता काय करायला, आता राहिलेल्या फक्त संख्या आहेत, हे वजा 9 आणि हे अधिक 9, मग त्याच्यामुळे हे आहे असंच लिहायचं. आता राहिलेलं आपल्याला काय येईल बघा, आता x घन अधिक 5x घन म्हणजे x घन जो आहे तो आहे 1x घन. ठीक आहे, मग 1x घन अधिक 5x म्हणजे किती होतं, 5 आणि 1 6 म्हणजे 6x घन झाला. ओके, वजा आता 2x वर्ग जो आहे तर तो एकच आहे, ह्याच्यामध्ये दुसरा x वर्ग काहीच नाही, त्याच्यामुळे हे वजा 2x वर्ग आहे तो आहे असाच येईल. मी आहे असंच ठेवला. प्लस 2x हे सुद्धा आहे असेच येईल आणि अधिक 9 आणि वजा 9 काय होणार आहे, कॅन्सल होणार, त्याच्यामुळे उत्तर काय लिहितं, हे 0 येईल. ठीक आहे, मग त्याच्यामुळे 0 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय एकच आहे, मग त्याच्यामुळे फायनल उत्तर काय येईल बघा, तर 6x घन वजा 2x वर्ग आणि अधिक 2x हे त्याचं काय आहे फायनल उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, बहुपदींची बेरीज करायची आहे. लागलंच आपण दुसरं उदाहरणसुद्धा घेऊया बघा, काय आहे ते. दुसरं उदाहरण आहे डायरेक्ट मी कंसामध्येच घेतलं आहे. वजा 7m चौथा घात अधिक 5m घन अधिक वर्गमुळात 2 अधिक दुसऱ्या कंसामध्ये 5m चौथा घात वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. ठीक आहे, ते दोन कंस आहेत. पहिल्यांदा आपण काय करायचं, कंस सोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आता हे पहिला कंस आहे तसंच येईल, वजा 7m चौथा घात अधिक 5m घन अधिक वर्गमुळात 2. आता या ठिकाणी अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे नक्कीच काय असणार आहे, आता कंसाच्यातले सगळे चिन्हे तसेच राहणार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हा कंस आहे तसंच आपण लिहायचं, फक्त वर्ग
कंस काढून टाकायचा आहे. अधिक 5m चौथा घात वजा 3m घन अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. ठीक आहे. आता इथून आपण काय करायचं, सोडवायला सुरुवात करायची. म्हणजेच आता आपण काय करायचं या स्टेपमध्ये स्वरूप पदांची एकत्रित मांडणी करायची आहे. म्हणजेच कसेल बघा, आता या ठिकाणी m चौथा घात आहे, आणखीन कुठं आहे तर या ठिकाणी. मग हे दोन पदे एका ठिकाणी घेऊया. वजा 7m चौथा घात अधिक 5m चौथा घात हे झालं. आता तिसरा घात बघूया. 5m घन आणखीन कुठे राहत आहे बघा, वजा 3m घन. मग आता तसंच लिहूया, अधिक 5m घन वजा 3m घन. हे लिहित असताना स्वरूप पदाची मांडणी करत असताना त्या संख्येचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह आहे तसंच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. चिन्ह दुसरं द्यायचं नाही. चिन्ह दुसरं दिलं तर तुमचं उत्तर चुकणार, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 5m घन वजा 3m घन झालं. आता घन झाला तर वर्ग बघूया. वर्ग कुठं आहे रे बघा, फक्त इथंच आहे. मग ते आहे तसंच घेऊया. अधिक 2m वर्ग झाला. आता m बघूया. m कुठं आहे रे, फक्त इथंच आहे. ठीक आहे. मग अधिक 3m घेऊया आणि अधिक काय तर राहिलं बघा संख्यामध्ये, वर्गमूळ 2 राहिलं आहे आणि वजा 6 राहिलं. हे आहे असंच पण घेतलं. ठीक आहे. एकतर वजा 6 करू शकता किंवा नंतर वर्गमूळ 2 लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता म्हणजेच आता फायनल उत्तर आपलं काय आहे बघा, तर वजा 7m चौथा घात आणि अधिक 5m चौथा घात. मोठ्या संख्येला आहे वजा चिन्ह, त्याच्यामुळे काय होणार बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह येणाऱ्या उत्तराला लागणार. ठीक आहे. मग 7मधून 5 गेले, राहिले किती रे, तर राहिले 2 आणि वजाच का तर मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे वजा 2 येईल. ठीक आहे. आणि m चौथा घात आहे असेच येईल. प्लस आता या ठिकाणी बघा काय आहे बघा, इथं घनाचं काय आहे या ठिकाणी बघा, आता 5m घन वजा 3m घन. 5तून 3 गेले, राहिले 2 आणि m घन आहे तसंच येईल. ठीक आहे. ओके. प्लस 2m वर्ग आहे तसंच आहे. अधिक 3m तो सुद्धा एकच आहे, तो सुद्धा आहे असेच येईल. आणि अधिक वर्गमूळ 2 वजा 6 किंवा तुम्ही वजा 6 आणि अधिक वर्गमूळ 2 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, उत्तर तसंच आहे. त्याच्यामुळे हे आपलं काय आहे रे, फायनल उत्तर आहे. आता लागलंच आपण तिसरा सुद्धा सोडून घेऊया, काय आहे बेरीज करायची ती. चला तर आता आपण तिसरा प्रश्न बघूया काय आहे. तिसरा प्रश्न आहे 2y वर्ग अधिक 7y अधिक 5 अधिक 3y अधिक 9 आणि अधिक 3y वर्ग वजा 4y वजा 3. त्याच्यामध्ये 3 बहुपदे त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे. सोप्पा आहे, कितीही बहुपदे देऊ द्या, फक्त आपल्याला बेरीज करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पहिला कंस आहे असाच येईल, 2y वर्ग अधिक 7y अधिक 5. ठीक आहे. आता ह्या चिन्हामध्ये दोन कंसामध्ये अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातले सुद्धा चिन्ह आहे अशीच राहतील. अधिक 3y अधिक 9 आणि ते सुद्धा अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे याच्यातल्या संख्या सुद्धा आहे अशीच राहतील, म्हणजे चिन्ह आहे अशीच राहतील. म्हणजेच काय येईल बघा, 3y वर्ग वजा 4y वजा 3. आता आपण तसं स्वरूप पदाची मांडणी करून घ्यायची आहे. 2y वर्ग, आता y वर्ग कुठं या ठिकाणी आहे, मग एकत्र लिहायचं 2y वर्ग अधिक 3y वर्ग, बरोबर. अधिक आता y वर्ग झाला. आता y बघूया आपण कुठे कुठे आहे, 7y 3y आणि 4y आहे. ठीक आहे. मग आता त्यांच्या चिन्हांनुसार ते आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी अधिक 7y, त्यानंतर अधिक 3y आणि या ठिकाणी वजा 4y आहे, ते एका ठिकाणी आपण लिहिलं. प्लस y झाला. आता फक्त नंबर बघूया आपण कोणते कोणते. या ठिकाणी 5 अधिक 9 आणि वजा 3 आहे. मग हे आहे अशीच मांडणी करून घेतली आपण. ठीक आहे. आता 2y वर्ग अधिक 3y वर्ग, 3 2 5, 5y वर्ग येईल. प्लस त्यानंतर 7y अधिक 3y वजा 4y, 7 3 10 आणि 10मधून 4 गेले, राहिले 6, म्हणजे 7y या ठिकाणी आले. कळालं. 7 अधिक 3 10y आणि वजा 4y, 10y मधून 4y गेले, राहिले 6y, म्हणजे आले किती या ठिकाणी 6y. आता या ठिकाणी बघा 5 अधिक 9 वजा 3, 5 अधिक 9 आले किती रे 14, 14मधून 3 गेले, राहिले किती 11, म्हणजे त्याच्यामुळे फायनल आपली पदावली कोणती आली बघा, बहुपदी आली 5y वर्ग अधिक 6y अधिक 11. हे आपली या बहुपदी सोडून हे त्याची बेरीज आलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण या व्हिडिओमध्ये सराव संच कोणता आपण बघितला, सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा या ठिकाणी पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉरवर्ड करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. टिल देन टेक केअर, बाय बाय.